शब्दगंध साहित्य परिषदेच्या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे रविवारी सकाळी संमेलनाध्यक्ष डॉक्टर तेडगावकर, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात उद्घाटन झालं। या प्रसंगी स्वागताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माळवेत संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम भापकर, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉक्टर राजेश गायकवाड, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार लहू कानडे, माजी जिल्हा परिषद देविदास धस, जयंत येलुलकर, ज्ञानदेव पांडुळे, सुनील गोसावी आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, तर डॉक्टर सुनील कुमार सरनाईक यांना कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला। साहित्याचे अनेक नवनवे प्रवाह आहेत, मात्र वृत्तस्थ पद्धतीने लिहिले जाणारे साहित्य चिरकाल टिकते आणि आनंद देते, पण केवळ पुरस्कारासाठी लिहिलं जाणारं साहित्य आजच्या समाज जीवनासाठी घातक आहे अशी खंत व्यक्त करत साहित्याच्या प्रयोजनामध्ये, जगण्याच्या प्रयोजनामध्ये आपण वेगळा विचार केला पाहिजे असं मत 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर संजीवनी तडेगावकर यांनी व्यक्त केलंय। कालपासून मी या नगरामध्ये आली आणि मला एक वेगळा आनंद भेटलाय, जो की मला असं वाटलं की जसं काही माझा लग्न सोहळा आहे की काय। 30 वर्ष झालीत माझ्या लग्नाला। 30 वर्षापूर्वीच्या लग्न पद्धती तुम्हाला माहिती आहेत कशा होत्या, आणि आज ज्या पद्धतीनं आपण माझं स्वागत केलं कालपासून किंवा आदरातिथ्य करताय, ज्या पद्धतीनं समारंभाची मांडणी नीटनेटकी आणि देखणी केली आहे, की मी असं म्हणेन की सगळ्यांच्याच नशिबी नसते पायवाटेवरची हिरवळ आणि फुलवेणीत माळण्यासाठी पुनवेचं चांदण। सगळ्यांच्याच नशिबी नसते पायवाटेवरची हिरवळ आणि फुलवेणीत माळण्यासाठी पुनवेचं चांदण। उन्हाच्या काहिलीत गोंदलेली चंद्रकोर घामेजून जाते तेव्हा रिकामी कळशी ही अनवाणी पावलांना जड वाटते। आजची जी भयान परिस्थिती आहे, अशा वेळेला साधी रिकामी कळशी सुद्धा माणसाला जड वाटायला लागेल अशी जी जीवन पद्धती आली आहे, आणि अशा स्थितीमध्ये इतकं देखणं आयोजन, इतकं आत्मीय आयोजन या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्ही सगळे अनुभवत आहोत, याचा मला मनस्वी आनंद होत आहे। साहित्यामधले जे प्रवाह आहेत किंवा साहित्यामधली जी अलीकडे झालेली भेसळ आहे किंवा ज्या पद्धतीनं जे काही चालू आहे, फक्त पुरस्कार डोळ्यापुढे ठेवून काही लोक लिहितात आणि मग त्या साहित्याला ज्या काही पॅरामीटरमध्ये समीक्षक लोक पाहतात, आणि काही लोक लेखक लोक असे आहेत की वृत्तस्थ पद्धतीनं लिहित राहतात। कुणी वाचो नाही वाचो ते लिहितात। ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं, कुणी वाचेल का नाही वाचेल काय माहित होतं। तुकाराम महाराजांनी लिहिलं, काय होईल माहित होतं का त्यांना। लिहिलं आणि सोडून दिलं, लोक पाठ करत राहिले, लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या मुखामध्ये ते लोकांपर्यंत पोहोचत गेलं आणि ते साहित्य कालातीत ठरलं। आणि म्हणून साहित्याच्या प्रयोजनामध्ये असो की जगण्याच्या प्रयोजनामध्ये असो, आपण जरा वेगळ्या पद्धतीनं विचार केला पाहिजे, आणि त्या पद्धतीनं जर लिहिलं तर काही गोष्टी आपल्याला खूप आनंददायी अशा घडतील। मित्रांनो, 16व्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला देऊन या साहित्य परिषदेनं मला जो काही माझा गौरव आणि सन्मान केलाय, मला आज मोकळेपणानं तुमच्या सगळ्यांच्या सोबत व्यक्त होत आलं। मी साहित्य परिषदेची, शब्दगंध साहित्य परिषदेची निर्मला शर्मिलाताई आणि गोसावी सरांची आणि त्यांच्या समस्त पदाधिकाऱ्यांची आभारी आहे। 22 वर्षापूर्वी झालेले आहे, आणि या परिषदेच्या माध्यमातून विविध साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम घेत आपण साहित्य संमेलनाचं दरवर्षी आयोजन करत आहोत। गेल्या काही वर्षामध्ये झालेल्या साहित्य संमेलनात कविवर्य प्रशांत मोरे, बाबासाहेब सौदागर, कविवर्य प्रकाश घोडके, डॉक्टर कुमार सप्तऋषी अशा सर्व लोकांनी संमेलनाध्यक्ष म्हणून भूमिका निभावलेली आहे। या शहरातील अनेक मान्यवर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते, ज्याच्यामध्ये हमाल पंचायतचे तत्कालीन अध्यक्ष शंकरराव घुले, डॉक्टर सुधाताई कांक्रिया, आदरणीय पोपटराव पवार, त्याचबरोबर तत्कालीन नगराध्यक्ष संदीप कोतकर, तत्कालीन महापौर, त्याचबरोबर अभयजी आगरकर, डॉक्टर अनुबुले, त्यानंतर डॉक्टर शेळके, हे सर्व मित्रमंडळ या संमेलनाचे स्वागत
स्वागताध्यक्ष होते आणि म्हणूनच या संमेलनाची उंची अधिकाधिक वाढत गेली. मागील वर्षी या शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्रामभैया जगताप यांच्या अध्यक्षतेखाली 15वे साहित्य संमेलन आपण घेतलं. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते डॉक्टर पुरुषोत्तम भापकर आणि या संमेलनाचा बोलाबाला अख्ख्या महाराष्ट्रभर पसरला. या ठिकाणी विचारवंत, साहित्यिक आणि कवी अशा सर्वांना वेगवेगळ्या वेळी आपण साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदाची संधी दिलेली आहे आणि हा जो काही साहित्याचा रथ आहे हा आपल्या सर्वांच्या साक्षीने पुढे जात आहे. यावर्षी डॉक्टर संजीवनीताई तडेगावकर यांची निवड करण्याचं जे काही कारण आहे ते म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये सर्व पुरुष मंडळी संमेलनाध्यक्ष होती आणि आमची जी महिलांची टीम होती ती खूप अग्रेसिव्ह होती की यावर्षी आपण एका महिलेला अध्यक्ष केलं पाहिजे. आणि मग सर्वांमध्ये सर्वात पहिलं जे नाव आलं ते डॉक्टर संजीवनीताई तडेगावकर यांचं. अनेकही नावं आली, सर्व नावांवरती चर्चा झाली आणि ताईंची संमती घेऊन आम्ही ताईंच्या संमेलनाध्यक्षपदाची निवड जाहीर केली. त्याचबरोबर जेव्हा स्वागताध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे नाव आले आणि आतापर्यंत जे स्वागताध्यक्ष झालेले होते त्यांनी घेतलेले कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने सर्व विचार विनिमय करून मग आदरणीय संपतदादा बारसकर यांची निवड संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आपण केलेली आहे. त्यांचा परिचय सविस्तरपणे कविरंग वरकड यांनी आपल्या सर्वांना करून दिलेला आहे. या संमेलनाच्या आयोजन नियोजनामधील प्रत्येक गोष्ट त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ या शासनाच्या संस्थेने प्रथमतःच यावर्षी रुपये 2 लाख आपल्याला दिलेले आहेत. या साहित्य सांस्कृतिक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून आज आपल्यामध्ये डॉक्टर गायकवाड उपस्थित आहेत आणि सायंकाळचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्येही BG शेखर साहेब हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असणार आहेत. त्यांचाही मी विशेष आभार मानतो. कारण एक चळवळ उभी होताना पाहिली आणि ती 16व्या साहित्य संमेलनापर्यंत एवढ्या उंचीवर जाते याच्या पाठीशी राजकीय पाठबळ असावं लागतं. म्हणून संग्रामभाई यांनी सांगितलं की आम्ही पाठबळ दिला कारण महाराष्ट्राच्या साहित्याची दार ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंत जाते आणि या राज्याचे पहिले मुख्यमंत्री का ज्यांनी स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रतापगडावर आणलं आणि छत्रपती शिवरायांचं साहित्य समजून सांगितलं. कारण छत्रपती शिवरायांचं साहित्य हे हिंदवी साहित्य होतं पण ते 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या उत्थानासाठी होते. पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्या प्रेरणा त्या त्या कालखंडात जे घडतं मग ज्ञानदेवांचं साहित्य असेल, तुकोबांचं साहित्य असेल, संत नामदेवांचं साहित्य असेल, संत सावता महाराजांचं साहित्य असेल, त्या त्या कालखंडातील परिस्थितीनुसार जे त्यांना स्फुरलं, जे चिंतन केलं ते त्यांचं साहित्य झालं. स्वातंत्र्य चळवळीचं साहित्य तसंच आलं. जनगणमन यातूनच आलं, भारत माझा देश आहे यातूनच आलं, वंदे मातरम यातूनच आलं आणि वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता सुद्धा याच विचारधारेतून पुढे आलेली आहे. म्हणून ज्या ज्या प्रकारचा कालखंड बदलतो, ज्या ज्या समस्या समाजात निर्माण होतात, राष्ट्रात निर्माण होतात, त्याचं प्रतिबिंब म्हणजे साहित्याच्या रूपाने माणसाच्या समोर येत असतं. पण पूर्वीच्या काळी माणसं साहित्य जगायची, त्यामुळं दुष्काळ पडला तरी त्यांनी कधी आत्महत्या केल्या नाही. पण आज मनाने माणसं इतकी खचलेली आहेत की थोडीशी घटना घडली की माणसं आत्महत्याकडे जातात. अनेक दुष्काळ गेल्या 500 वर्षात मोठाले टोकाच्या दुष्काळांच्या नोंदी आपल्याकडे सापडतात. महाराष्ट्राच्या 72च्या दुष्काळातून रोजगार हमी जन्माला आली का ज्या रोजगार हमीवर काम करणारा शेतकऱ्याचा मुलगा नंतर महाराष्ट्र राज्याच्या रोजगार हमी योजनेचा सचिव झाला. तो सचिव म्हणजे पुरुषोत्तम भापकर साहेब की ज्यांच्या साहित्यामध्ये रोजगार हमीचं प्रतिबिंब आहे. आणि साहेबांची मुलगी सुद्धा IAS आहे, स्नेहल, आता ती राजस्थान कॅडर मध्ये आहे.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, नव्या पिढीला आपल्याला शब्दगंधशी जोडायचं आहे. नवी पिढी याच्याशी जोडली तर ही परंपरा सुरू राहणार आहे. आजच्या काळात डिजिटल युग असून वाचन संस्कृती तितकीच महत्त्वाची आहे. साहित्य पिढ्यानपिढ्या वाचायला मिळेल. नवीन पिढी घडवण्यासाठी नवसाहित्यिकांनी पुढे आलं पाहिजे. पांडुळे साहेब असतील, राजेंद्रजी उदागे असतील, गोसावी साहेब असतील, राऊत असतील, या सगळ्यांची मागच्या 2-2.5 वर्षापासून आम्ही चर्चेमध्ये होतो. आणि जी काही संपतदादाने आता एक नवीन कवी म्हणून किंवा नवीन साहित्यिक म्हणून आपल्याला उदयाला आलेले पाहायला मिळाले. त्याचं मनोगत ऐकल्यानंतर सगळ्यांनीच त्या बाबतीतल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तो भाव दिसत होता. आता नवीन कवी तयार झाला, नवीन साहित्यिक तयार झाला. आणि मग कालच्या घटनेचा त्यांनी एक कवीचा उल्लेख केला, त्या कवितेचा उल्लेख केला. एक ते संभाषण होतं, संभाषण त्यांनी इतकं त्यांच्या मनामध्ये ते कोरलं गेलं. हे क्षेत्रच असं आहे, साहित्य एक वेगळं क्षेत्र असतं. आणि या क्षेत्रामध्ये ज्यावेळेला माणूस एखाद्या साहित्यिकशी बोलतो आणि तो एकाग्रतेने त्याची जर तो चर्चा करत असेल, एकचित्ताने जर त्याचा तो ऐकत असेल, तर निश्चित ते सगळी ते विचार त्या मनावरती कोरले जातात. आणि मग तशा प्रकारे त्यांनी काल एकाग्रतेने या ठिकाणी या सभागृहामध्ये एकचित्ताने ते ऐकत होते. आणि विशेष करून त्यांना किरणताईचा सुद्धा फोन आला नाही, त्याच्यामुळे त्यांचं एकाग्रतेने ते ऐकत बसले. आणि ऐकल्यानंतर त्याचा निश्चित एक त्यांच्यामध्ये त्या भावना जागृत झाल्या. पांडुळे साहेब, आपण मागच्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आणि या सगळ्यांच्या चर्चेमधून ऐकायला भेटलं की आम्ही सगळेच मंडळी एकत्र येत असतो आणि संमेलन अध्यक्ष, स्वागत अध्यक्ष तुम्हाला करायचं त्याचं कारणच असेल की नवीन पिढी आपल्याला जोडायची. कारण तुम्ही याच्यामध्ये स्वागत अध्यक्ष झाले, तुमच्याबरोबर अनेक या ठिकाणी युवक येणार आणि अनेक जण जरी आले तर ते 5-10 जरी आम्हाला जर साहित्यिक म्हणून जर भेटले, त्यांच्या मनामध्ये जर तो विचारांचा बदल जर झाला तर या महाराष्ट्राचं साहित्य आणि महाराष्ट्राचं साहित्य क्षेत्रातलं भविष्य हे कुठेतरी भविष्यामध्ये दिशा देऊ शकतं. आणि म्हणून ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी मागची जबाबदारी दिली. यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आपल्याला संपदाला अध्यक्ष करायचं, कारण आपल्याला ती नवीन पिढी याच्याशी जोडायची. आणि म्हणून त्यांनी ही संपदाला या वर्षी जबाबदारी दिली आहे. कारण त्याचा उद्देशच तो आहे की पुढची पिढी घडवायची. आपण पाहतो की आता सातत्याने आपण ऐकत असतो डिजिटल युग आलं, सोशल मीडियाचं युग आलं. पण हे युग जरी कुठलं जरी आलं तरी ह्या युगाबरोबर आपल्याला साहित्य फार महत्वाचं आहे, वाचन संस्कृती फार महत्वाची आहे. अनेक लोक आपण पाहतो की सोशल मीडियावर देखील वाचत असतात, पण सोशल मीडियावरती वाचणाऱ्या प्रतिक्रिया काही आपण टाकलेले लोक डिलीट करत असतात, त्याच्यामध्ये एडिटिंगचे ऑप्शन असतात, एडिट करत असतात. आणि त्याला किती महत्त्व द्यायचं हे वाचणाऱ्याला देखील ठरवावं लागतं. पण जे साहित्य जो साहित्यिक निर्माण करतो हे पिढ्यानपिढ्या आपल्याला वाचायला मिळतं आणि त्या पिढ्यानपिढ्या चांगल्या विचारांनी घडतात. म्हणून आज संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आज किती शतकं पार झाले तरी ती ज्ञानेश्वरी या ठिकाणी आज आपल्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये आज आहे. आणि त्याचा विचार आजही त्याचं अवलोकन आजही आपण करू शकतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं या सगळ्या साहित्यिक मंडळींचा प्रयत्न असतो की टिकलं पाहिजे, नवीन पिढी घडली पाहिजे. आणि म्हणून संपदाला तुमच्या आणि आमच्यासारख्यावरती एक जबाबदारी त्यांनी टाकली. आणि आपल्यासारख्याकडे फक्त जबाबदारी पुरतं ते पाहत नाहीत, संमेलनापुरतं पाहत नाहीत, तर उद्याच्या भविष्यातला साहित्यिक आपल्यासारख्यांच्या माध्यमातून पुढे यावा अशा एक आशेने देखील आपल्यासारख्याकडे ही मंडळी आशेने पाहतात. स्वागत अध्यक्ष संपत बारसकर म्हणाले, तसा साहित्य संमेलनाचा आणि माझा फारसा संबंध आला नाही, मात्र सोलापूरला झालेलं साहित्य संमेलन पाहण्यासाठी गेलो होतो. विद्रोही साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहायला मिळालं. तिथे वाचाल तर वाचाल, नाही तर हे वाक्य ऐकलं तेव्हापासून वाचनाकडे लक्ष देत आहे. माणसाला माणूस म्हणून न्याय देण्याची भूमिका साहित्य घेत असते. साहित्य संमेलनासाठी स्वागत अध्यक्ष म्हणून माझी निवड केली, पण माझ्या अगोदर ज्यावेळेस ज्यांची निवड झाली असे पहिले मला वाटतं पद्मश्री पोपटराव पवारजी होते. कारण की जेव्हा शिवरे बाजार या गावी त्यांच्याकडे गेलतो त्यावेळेस पांडुळे मामा, गोसावी साहेब, अजून सुभे पाटील, मला वाटतं आपण सगळेजण होतो, उदागे साहेब, तर त्यावेळेस त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या.
आणि हे सगळं होत असताना आजचा सुद्धा कार्यक्रम होता आणि इतक्या वर्षानंतर राजकारणात समाजकारणात ते काम करत असताना आजचा कार्यक्रमाच्या वेळी सकाळी 10-10:30 वाजता ते त्यांच्या निवासस्थानावरून निघून 11 वाजता या कार्यक्रमावर प्रसंगी दाखल झाले होते. म्हणजे अतिशय वेळेचं भान, म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण काम करतो या गोष्टीसाठी तरी पाळतात, त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो. कारण की राजकारणी माणूस म्हणला की ती वेळ आणि त्याचा काहीच संबंध नाही. कारण की आम्ही पाहतो की आजच्या साहित्य संमेलनाच्या निमित्त काल कवी संमेलन झालं. त्या कवी संमेलनात मला भाषण करायचं नव्हतं, कारण की संमेलनाचे प्रमुख आहेत त्यांना मी सांगितलं की मी कशा प्रकारे इथं काय बोललं पाहिजे किंवा कशा प्रकारे माझी भूमिका मांडली पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही सांगतो तुम्हाला, पण हे साहित्यिक लोक मला असं वाटतं 100% राजकारणी लोक आहेत. त्यांनी अजून पण मला काहीच सांगितलं नाही. सांगणार कधी हा प्रश्न आहे. पण त्याच्याच नंतर मांडळ मामा कानात येऊन मला म्हणले की आज तुम्ही साहित्य विषयच बोला. सांगितलं तर काहीच नाही, बोलायचं भरपूर काही. म्हणजे अशी अपेक्षा आहे त्यांची, पण चला हरकत नाही. हे सगळं करत असताना मी साहित्य संमेलनाशी त्यांना मी काल ओळख दिली की मी जवळ कसा आहे याच्यावर मी तुम्हाला उद्या सांगेन. तर तेव्हा आज वेळ आलेली. ज्यावेळेस सोलापूरला मला वाटतं 13वे साहित्य संमेलन होते. महाराष्ट्रात 2 साहित्य संमेलन असतात, एक महाराष्ट्राचं साहित्य संमेलन आणि त्याच्यासमोर एक विदर्भी साहित्य संमेलन असतं. आता आम्ही दोन्ही साहित्य संमेलनाला माझा काय जायचा संबंध नाही. कदाचित सीताराम काकडे त्या प्रक्रियेत असतील मला असं वाटतंय, माझा काही संबंध नाही. पण एक गाडीतला प्रवासी म्हणून मी ते साहित्य संमेलन बघायला गेलो. मग मी विद्रोही पाहिलं आणि राज्यस्तरीय बी पाहिलं. त्याला भरपूर काळ उलटून गेला आणि त्यावेळेस मी ज्यांचं मनोगत ऐकलं असे साळुंके होते लेखक. त्यांनी एक तिथं त्यांचं मनोगत चालू असताना त्यांनी एक तिथं प्रश्न म्हणजे सांगता त्यांनी सांगितलं की पुढच्या पिढीने आता असं वागलं पाहिजे, नाही तर त्यांचे हाल होते. त्यांनी सांगितलं की वाचाल तर वाचाल. आता त्यावेळेस माझी तेवढी बौद्धिक पातळीच नव्हती की वाचाल तर वाचाल. आपण केलंच काहीच अडचण नाही आपल्याला, आपण तो वाचलेलंच आहे. नंतर कळालं की पुस्तक वाचाल तर वाचाल. जशी आपली बौद्धिक पातळी उंची वाढत चालेल तसं आपण या साहित्य संमेलनाशी आपली भेट 100% घडून येईल असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून साहित्य संमेलनाशी मी जवळ आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर काल काव्य संमेलन होतं. अतिशय मन लावून मी ते काव्य संमेलन ऐकले. त्यातलं एक संवाद मला जे काही आवडले मी ते काही लिहून ठेवले होते. त्यात काव्य संमेलन अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर महावीरसिंग चव्हाण यांचा संवाद होता. संवाद असा होता, भूत आणि भूत, त्या भूताचा मुलगा, भूताचा मुलगा आणि माणूस, असा तो संवाद दाखवला होता. मी फार संवाद सांगू शकत नाही आमदार साहेब, पण थोडं लक्ष द्या, थोडंसं ऐकण्यासारखं आहे. जेवढं मी सांगेन तेवढं ते आहे तिथं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला, कारण की त्यांनी जरी जो मांडला तर तुम्ही अतिशय प्रेरणादायी तुम्हाला वाटेल. त्याच्यात असं दाखवलेलं आहे की भूताचा मुलगा आणि माणूस. मग अमावस्येची रात्र असते, त्या अमावस्येच्या रात्री भूत आणि भूताचा मुलगा दाखवलाय. मुलगा त्यांच्या म्हणजे भूताला म्हणतो जे वडिलांना की डॅडी किंवा माणूस कस काय, माणूस चांगला की साप चांगला, असा जो काहीतरी संवाद आहे. तर तो भूत आपल्या मुलाला सांगतो की बाबा आजच्या या जीवनात साप चांगला. मी म्हणलं ते ऐकून मी थोडा शॉक जातो. ते म्हणले कशामुळं की बाबा हे ज्या घटना घडतात तर त्यांनी सांगितलं की बाबा हे जे आता चाललंय की जर सापाच्या शेपटावर आपण पाय दिला तरच साप चावतो, नाही तर साप चावतो का? तसं माणूस माणसाला चावायला काहीच करणार नाही. शेजारी जरी एखादी गाडी आणली किंवा काही प्रकार घडले तरी माणूस असं मग ते म्हणतो की बुवा ठीक आहे, पण आपल्याला भूत येत आपण तर आपण या माणसाला सुधरवलं पाहिजे. मग ते म्हणतो बाबा एक वेळेस माणसाला जर भूत लागलं तर भूत काढायच्या योजना आहेत माणसाकडे, समजा मांत्रिक तांत्रिक आहेत, पण आपल्याला माणूस लागला आपल्याला कोण काढी? अशा प्रकारचा जो कवी संवाद आहे जो जवळून मी काल
संमेलनात कवी संमेलनात मी होतो आणि मनाने होतो. आणि संमेलनाध्यक्ष डॉक्टर संजयनीजी तळेगावकर यांची जी कविता होती आईविषयी एकदम प्रेरणादायी होती. ती तुम्ही त्यांच्याकडूनच त्यांच्या याच्यात ऐकावी, त्यांचं अध्यक्ष भाषणात, अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय प्रेरणादायी सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर कुटुंबासाठी अनेक महिलांनी कविता सादर केला. काही महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या की माणूस आणि महिलांमधील संवाद मांडला. त्यातल्या काही संवाद महिलांनी म्हणजे पुरुषांवर ताशे निवडली. त्यात एक महिला भगिनी कोणतरी होती, तिने जरा पुरुषाला प्राधान्य दिलं. शर्मिळताई म्हणले तुम्ही जरा जोरात टाळ्या वाजवा. कारण की त्यांनीच सांगितलं कालच्या याच्यात की जर समजा मुलगा घरातला आपला कुटुंबातला आजारी पडला आणि तो आजारी पडल्यानंतर जर आपण त्याला रात्रभर जागून किंवा त्याची सेवा केली तर आपण काय होतो, नवरा आपला झोपून आहे, सेवा कोण करत आहे, पण ते हॉस्पिटलचे बिल भरायला किंवा ते घरात आपली स्वयंपाकाचं घर चूल पेटवायला काम कोण करतं, तुम्हीच ना ताई. मग तुम्ही आमची बाजू घेतली त्याबद्दल तुमचे आभार. असं हे सगळं काल मी पाहिलं. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस मंत्रीजी पांडुळे यांनी आमदार साहेब कविता केली आणि ते कविता करत असताना त्यांनी त्यांच्या घरून शर्मिळताई कविता लिहून आणल्या त्या, पण त्या कुठं घरीच राहिल्या म्हणते, इथं आल्यात नाही. पण कदाचित तुम्ही ज्या घरी कविता लिहिलेल्या असेल पांडुळे मामा, त्याच्यापेक्षा बी तुम्ही जे तिथं बाहेर वाटेवर अर्धा तास बसून कविता लिहिलेली ती अतिशय सुंदर होती. आणि ती सुद्धा कविता ती तुम्ही सादर करूया अशी माझी एक विनंती आहे. कारण की 1-1 मिनिटाचे ते आहेत. आणि ते कवितेत त्यांनी सांगितलंय की मी अजून कोण आहे मला कळलंच नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो निश्चित या सभागृहाला की ज्ञानदेव पांडुळे मामा एक अशी गोष्ट आहे की खाली बसलेले सुद्धा लोक त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतात आणि वर बसलेले सुद्धा लोक तेवढंच प्रेम करतात. असे प्रेरणादायी पांडुळे मामा आहेत. आजच्या इतक्या वयाच्या इतक्या वर्षी सुद्धा त्यांचं काम आपण ते सातत्याने करत असतात, एवढं मी या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता 80 वर्षाच्या तरुणांनी काही कविता केल्या काल. त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त 80 वर्षाचे आहेत, पण आम्ही 80 वर्षाचे तरुण आहेत. त्यांचा जाता जाताचा संवाद सांगतो. सकाळ होते संध्याकाळ होते, सकाळ होते संध्याकाळ होते, पण कविता आणि साहित्य दीर्घकाळ राहते, अशा प्रकारचा त्यांचा संवाद होता. आणि अशा या कार्यक्रमानिमित्त माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला, आणि मी तर अनेक वेळा प्रश्न मला पडतो की ज्यावेळेस पद्मश्री पोपटरावजी पवार असतील, आमदार संग्राम भाई जगताप असतील, लहुजी कानडे साहेब असतील, हे जे लोक आहेत याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहून गेलेत. मी त्या उंचीचा नाही, पण तुम्ही मला स्वागत अध्यक्ष करण्याचा मान दिला त्याबद्दल मी आभार मानतो. आणि एक राजकीय विषय म्हणून नाही सांगत, पवारसाहेब करता राजकीय कार्यक्रम नाही, पण निश्चित माझ्या जडणघडणीमध्ये जसं माझ्या कुटुंबांचं भावांचं योगदान आहे त्याच्यापेक्षाही जास्त आमदार संग्राम भाई जगताप यांचं योगदान आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणे कबूल करतो. आणि अतिशय म्हणजे मामाना मी संवाद आता आम्हाला माहिती म्हणते खाजगी संवाद आहे ते करण्याची गरज नाही, पण त्यांचं सुद्धा काम किंवा त्यांची थाप कौतुकाची कायम पाठीवर असते, सहकार्य असतं आणि त्याचमुळे या मंचावर उभा आहे असं मला वाटतं. आमचं धन्यवाद.